नक्षलवादानंतर अमित शहांचे नवे मिशन 2029 पर्यंत देशातून ड्रग्ज हद्दपार करण्याचा निर्धार. नक्षलविरोधातील लढ्यात निर्णायक यश मिळवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आता देशाला ड्रग्जमुक्त करण्याच्या मोहिमेत पूर्ण ताकदीने उतरले आहेत. भारतामध्ये 1 ग्रामही ड्रग्ज येऊ देणार नाही असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षात सुमारे 22,000 कोटी रुपये किमतीचे 5.43 लाख किलो अंमली पदार्थ जप्त केल्याची माहितीही त्यांनी दिली. अनेक दशकांपासून देशासाठी गंभीर ठरलेल्या नक्षलवादाच्या समस्येला आळा घालण्यासाठी अमित शहांनी 31 मार्च 2026 ही डेडलाईन निश्चित केली होती. सुरक्षा दलांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे या दिशेने मोठे यश मिळाले. देशातून नक्षलवाद जवळजवळ नष्ट झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता गृहमंत्र्यांचे पुढील लक्ष अंमली पदार्थांचा समूळ नायनाट हे आहे. हरियाणातील पंचकुला येथे झालेल्या कार्यक्रमात अमित शहा म्हणाले की ड्रग्जविरोधी लढ्यात मोदी सरकार राज्य सरकारांच्या पाठीशी उभी आहे. केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या अँटी नार्कोटिक्स टास्क फोर्स प्रमुखांना सिंथेटिक ड्रग लॅब शोधून त्या नष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच दर 3 महिन्यांनी जप्त केलेल्या अंमली पदार्थांचा वैज्ञानिक पद्धतीने नाश करण्यासाठी प्रणाली विकसित करण्यास सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत विकसित भारताचे स्वप्न मांडले असून ते साकार करण्यासाठी युवकांना ड्रग्जपासून वाचवणे अत्यावश्यक असल्याचे शहा यांनी स्पष्ट केले. त्या पार्श्वभूमीवर 2029 पर्यंत ड्रग्ज कार्टेल संपवण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला आहे. गेल्या 4 वर्षात जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर राबवण्यात आलेली ही रणनीती अत्यंत यशस्वी ठरल्याचा दावा त्यांनी केला. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धर्मपेट, नागपुर।